थांबा वसीम आलं हो. येऊ दे, थांब ना, एकत्रच घेऊ ना. दोन दोन वेळा कुठं हे करत बसतो. भाऊ, आज अर्ज भरताय. खरं तर मागच्या वेळेस भाजपमधून आपण निवडून आलात आणि सभापती देखील पद भूषवलं. आता राष्ट्रवादीमध्ये आहात. काय एकंदरीत चित्र असणार? मागच्या वेळेला मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार मालक, त्याच्यानंतर आमचे मित्र संजय मामा शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी सर्व आघाड्यांनी पाठिंबा दिला आणि त्याच्यात मी पण होतो. आणि 2.5 वर्ष अपक्ष म्हणून काम करत असताना संजय मामांनाही अध्यक्ष केलं आणि दुसऱ्या वेळेला पण भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेवर आणण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करून दुसऱ्या 2.5 वर्षातही भारतीय जनता पार्टी सत्ता आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. काय एकंदरीत चित्र आहे आणि काय आव्हान असणार आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये? कारण पक्षाकडून आव्हान तर तसं काही नाहीच आहे. आता अजितदादांसारखे नेते आमच्या पाठीशी ठामपणानं उभे आहेत, त्यामुळं आव्हान असं काही निवडणुकीत नाही. आणि माझ्या मतदारसंघातली जनता ही खूप सुज्ञ जनता आहे. त्यांनी मी केलेल्या 5 वर्षाच्या कामाची पोचपावती मला निश्चितपणानं ते देतील. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहे, त्यामुळे कुठेतरी तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीची ताकद दिसून येईल का? आणि राजन पाटलांचं आव्हान असणार, कारण राजन पाटील हे राष्ट्रवादीत होते, आता ते भाजपमध्ये आहेत. त्यांचं कसं आव्हान आहे तुम्हाला? त्यांचं पण आव्हान आता आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे काहीच राहिलेलं नाही. तालुका तर निश्चितपणानं राष्ट्रवादीमय होईलच होईल, पण जिल्ह्यातसुद्धा राष्ट्रवादीची ताकद वाढल्याशिवाय आता राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. शिवसेना शिंदे गट आपल्यासोबत असणार आहे का आणि कशा पद्धतीने त्यांना सामावून घेणार? आमची सर्वांची आणखी बोलणी सुरू आहेत. मग शिवसेना शिंदे गट असतील किंवा आणखी स्थानिक आघाड्या असतील यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत. आज ती बोलणी आमची पूर्ण होतील, त्याच्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. तालुक्यामध्ये 6 पैकी 6 जागा येतील. तालुक्यात 6 पैकी 6 जागा यायला काहीच अडचण नाही. या तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे आणि आम्ही सर्वजण नेते मंडळी सगळ्या पक्षांचे आम्ही आज बसून तो सर्व निर्णय करणार आहोत आणि अडचण तर काहीच वाटत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला फक्त अक्कलकोटमध्ये यश मिळालं. बार्शी भाजपने त्यांच्या अकाउंटमध्ये धरू नये, कारण ते राजाभाऊ राऊतांचं यश आहे, ते भाजपचं नाही. आणि अनगर नगरपंचायत हा भारताचा प्रदेशच नाही, कारण भारतातलं ते असतं गाव, तर तिथं निवडणुका झाल्या असत्या लोकशाही मार्गाने. तिथं संविधानच अस्तित्वात नाही, जिथं निवडणूकच कधी होत नाही. त्यामुळं ते अनगरचं ते धरतात त्यांच्या अकाउंटमध्ये, ते चुकीचं आहे. अक्कलकोटच्या 2 नगरपालिका एवढंच खरं भारतीय जनता पार्टीचं किंबहुना सचिन कल्याण सिटीचं ते यश आहे. राहिला प्रश्न महानगरपालिकेचा, 3 वाजल्याच्या नंतर 32 EB फॉर्म हे 3 वाजून गेल्यानंतर खिडकीतून आत दिले जातात. अशा पद्धतीनं थेट लोकांच्या समोर म्हणजे दिवसा ढवळ्या जर अशा पद्धतीनं निवडणुकीचा काळाबाजार त्या ठिकाणी होत असेल आणि त्याला अधिकारी जर साथ देत असतील तर ते खरंच तर निषेधार्ह आहे. पण जिंकणाऱ्याला दोष देऊ नये असा मताचा मी आहे. त्यांनीच घवघवीत यश मिळवलं आहे. पालकमंत्री आणि त्यांचे टीम ते अभिनंदनास निश्चित पात्र आहेत. विशेष करून कल्याण शेट्टी साहेब असतील, बाकी भारतीय जनता पार्टीचे शहरातले 3 आमदार इतर हे सगळे एकत्रित त्या ठिकाणी जोमाने त्यांनी त्या ठिकाणी लढले आणि त्याचं परिणाम म्हणून त्यांना यश मिळालं. तशीही सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद ही नगण्यच होती. ती व्यक्तिसापेक्ष ताकद होती. जी आमच्याकडची माणसं भाजपमध्ये गेली ती तिकडे जाऊन निवडून आली, जी आमच्याकडे होती तेव्हा आमच्याकडनं निवडून येत होती. त्यामुळे आमच्या त्या ठिकाणी ताकद मुळातच कमी होती आणि तुतारी राष्ट्रवादी स्वतंत्र लढली. MIM जे आहे त्यांनी उमेदवार उभे केले, OACची सभा झाली आणि त्यामध्ये जो आमचा वोट बँक जे आम्हाला अल्पसंख्याक मायनॉरिटीची जी आम्हाला यायला पाहिजे होती ती आमच्याकडं त्या ठिकाणी कन्वर्ट झाली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला पराभव त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. पण ग्रामीण महाराष्ट्राची परिस्थिती, ग्रामीण सोलापूरची परिस्थिती निश्चित वेगळी आहे. आणि आता इथं मनोहरभाऊ डोंगरे इथं आहेत, पक्षाच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष होते, सलग 15 वर्ष
त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मेजॉरिटीनं आमदारांची संख्या असायची आणि जिल्हा परिषदही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असायची. नंतरच्या काळात अनेक स्थित्यंतरं झाली, परंतु पुन्हा आता डोंगरे कुटुंब, मनोहर भाऊ सकट, विजयराज दादा हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत आलेले आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील असतील, बाकी मोहिते पाटील कुटुंब असेल, हे दोन्ही मोहिते पाटील, धवलसिंह मोहिते पाटील आणि इकडं विजयदादांचं मोहिते पाटील कुटुंब हे सुद्धा राष्ट्रवादीच्या सोबत आल्यामुळं एक त्यात म्हणजे अक्कलकोटमध्ये सिद्धरामप्पा पाटील यांचं पूर्ण कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलेलं आहे. एकंदरीत अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, ज्या पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कमकुवत होती तिथं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आली आहे. माळशिरसपासून ते इकडच्या बार्शीपर्यंत विश्वासराव बारबोले आमच्याकडे त्या ठिकाणी घड्याळ चिन्हावर सगळे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून लढत आहेत. त्यामुळं एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंढरपूरमध्ये अभिजित पाटील आहेत, माढ्यामध्ये अभिजित पाटील आहेत आणि त्यांच्यासोबत सहकारी आहेत. आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही एकत्रित पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नेत्यांच्या फळीबरोबरच कार्यकर्त्यांची फळी, संघटनात्मक ताकद आणि अजितदादांचा त्या ठिकाणी असलेला पाठिंबा याच्या बळावर आम्हाला जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. आता काही दिवसावरती अशा पद्धतीचे पोस्ट व्हायरल होत आहेत की निवडणुकीसाठी शिवाजी महाराजांचा वापर केला जातो, शिवाजी महाराजांचं नाव वापरलं केलं जातं, शिवाजी महाराजांचं राजकारण केलं जातं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जर एखाद्यानं वापरलेला हार घातला, तो निवडणुकीच्या काळात घातला तर मग गप्प बसायचं आणि निवडणूक नसताना घातला तर आपण मात्र आवाज उठवायचा, असं शिवाजी महाराजांचं वक्तिमत्व आहे का? बरं ते बाजूला ठेवा. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही चेक करा, ज्या वेळेला मी हे आरोप केले त्याच दिवशी रात्रीच्या वेळेला सगळ्या लाईट बंद होत्या अनगरमधल्या, सगळीकडे अनगरमध्ये अंधार केला गेला आणि त्या अंधारामध्ये म्हणजे कुठल्याही CCTV मध्ये येऊ नये ते लाईटही घालवल्या गेल्या आणि त्यामध्ये तो जो हार होता तो काढला गेला. दुसरे 3 हार आणले गेले. एक हार त्यातला छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा घातला गेला, दुसरा अनगर सिद्धाला घातला गेला आणि तिसरा अजून कुठेतरी एक ठिकाणी घातला आणि तो जो वापरलेला हार जो शिवाजी महाराजांना घातला होता तो त्यांनी त्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी फेकून दिला. आता ही सगळी इन्फॉर्मेशन काढण्याची सिस्टीम सेक्रेटरींच्या मार्फत अनगरकरांकडे होती, माझ्याकडे त्याच्याही पुढची सिस्टीम आहे आणि त्यामुळं मला सगळं ते जे काय करतात हे मला कळत असतं. आणि दुसरी गोष्ट हे झालं समजा हाराचं, कारण त्याच्या बाबतीमध्ये त्यांना बोलायला जागा असू शकते, हा आधीचाच होता, हा डुप्लिकेटच होता किंवा दुसरीकडचाच पुतळ्याचा होता, आमचा नव्हता, असं काही म्हणतील. 19 फेब्रुवारीला शिवजयंती का साजरी करत नाही ह्याचं उत्तर काय देतात? म्हणजे ज्या दिवशी शिवजयंती असते त्या दिवशी यांनी केवळ फक्त कैलासवासी बाबुरावांना पाटील म्हणजे राजन पाटलाच्या वडिलांचं निधन झालं म्हणून 19 फेब्रुवारीला माझा बाप त्या दिवशी मेला तर कुणीच शिवजयंती साजरी करायची नाही असा फतवा काढणारा हा अनगरचा पाटील आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसल्यांच्या खानदानापेक्षा स्वतःचं खानदान पाटील हे मोठं आहे असं समजणारा त्या ठिकाणी हे जे अनगरचे पाटील आहेत ह्यांना हा प्रश्न पहिल्यांदा विचारा की लोकनेते बाबुराव पाटील मोठे का छत्रपती शिवाजी महाराज मोठे, याचं उत्तर पहिल्यांदा विचारा. आणि मग जर शिवाजी महाराज मोठे असतील तर मग 19 फेब्रुवारीला आजपर्यंत तिथं जयंती का साजरी करून दिली जात नाही हे पण त्यांना विचारा. हा प्रश्न आज निवडणूक आहे म्हणून नव्हे, मागच्या 4 वर्षातली माझी सगळी भाषणं काढून बघा, माझ्या जवळपास 60-70% भाषणांमध्ये मी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आजच नव्हे, मी जनता दरबार मूळ तालुक्यात घेतले त्यावेळेस देखील मी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती त्या काळातही मी उपस्थित केलेला आहे. माझ्या अनेक मुलाखती ज्या निवडणुकीच्या काळात नव्हत्या त्या मुलाखतींमध्ये देखील मी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं फक्त निवडणूक आहे म्हणून आरोप केले जातात असं अजिबात नाही. आणि निवडणुकीमध्ये जर आरोप झालेत तर त्याला उत्तरही दिले पाहिजे आणि आम्हाला त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. सांगाल की दोन्ही राष्ट्रवादी कुठेतरी एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत, हे जरी असलं तरी मोहोळमध्ये दोन्ही राष्ट्रवादी सुरुवातीपासून एकच होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह नव्हे तर ते एकत्र आल्यातच आहेत. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तुतारी चिन्हावर निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 आमदार आहेत आणि या 4ही मतदारसंघामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादीचं घड्याळ तर असेल नाही तर तुतारी तर असेल अशा पद्धतीनं किंवा राष्ट्रवादीचं घड्याळ आणि तुतारी मिक्स असेल अशा पद्धतीचं समीकरण तिथं दिसेल. त्याचबरोबर राहिलेले सर्व तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या घड्याळासमोर तुतारीचा उमेदवार असणार नाही आणि तुतारीच्या उमेदवारासमोर
घड्याळाचा उमेदवार असणार नाही, त्या पद्धतीचं जागा वाटप त्या ठिकाणचं होणार आहे. आता ज्या त्या तालुक्यामध्ये काही परिस्थिती वेगवेगळी असू शकते, त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही लोकांनी आघाड्या केलेल्या आहेत, तर त्या आघाड्याबरोबर तुतारी आणि राष्ट्रवादीची युती असू शकते. काही ठिकाणी असं आहे की त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेना, उबाटा आणि शिवसेना, शिंदेसेना असं पण त्या ठिकाणी समीकरण असू शकतं. शेवटी स्थानिक पातळीची निवडणूक आहे, स्थानिक समीकरणं पाहूनच त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात. आमच्या वरिष्ठांनी आम्हाला त्या ठिकाणचं स्थानिक पातळीचं समीकरण बघून निर्णय घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळं या निवडणुकीत तुतारी आणि राष्ट्रवादीत एकत्रित आल्यामुळं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकत्रित हा मेजॉरिटीचा आकडा निश्चितपणे पार पडेल. दादा, भाजपचं देखील मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे, कशा पद्धतीने तयारी झाली? आव्हान हे पहा, निवडणुका म्हणलं की आव्हान असतंच. त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला मैदानात उतरतो त्यावेळेला समोर आव्हान नसावं म्हणून उतरत नाही, तर जिंकण्यासाठी उतरत असतो. आम्ही जिंकण्यासाठी लढतो आहोत आणि निश्चितपणे आम्ही ते जिंकू. आणि निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेचा DNA हा राष्ट्रवादीचा आहे हे पुन्हा एकदा प्रमाणित करून दाखवू. दादा, नगरपालिकेत